चला ऑनगोईंग मॅच कडे आपण लगेच वळणार आहोत. अवघ्या 3 षटकांचा सामना असेल. आणि मैदानाच्या आतमध्ये आमचे दोन्ही पंच दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. पंचांची त्रिमूर्ती आज देखील आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकांची मॅच. ओव्हर द विकेटनं पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर धमाकेदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. यापूर्वीचा मॅच मध्ये देखील ज्या अंदाजामध्ये या कर्मवीर आणि धर्मवीरच्या जोडीनं सुरुवात केली त्याचप्रमाणे वैभवनं विस्फोटक सुरुवात करत असताना ठोकला पहिल्या बॉलवर दमदार चौकार. थँक्यू डीजे. पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकत असताना आपले इरादे स्पष्ट करतोय तो बॅटर वैभव. वैभव आणि सुरेश ओपनिंग पेअर आपण पाहतो आणि गोलंदाज वसंतच्या विरोधामध्ये सडवलेला हा प्रतिहल्ला. ओव्हर द विकेट. वेन नेक्स्ट बॉल ऑफ साइड इजर मध्ये फोर्स केलाय. हो मिस्टेक झाले मिड ऑफ कडून मागे लॉंग ऑफला बॉल. आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे पण फिल्डर मात्र दुप्पट फास्ट निघाले बॉलपेक्षा. गुड फिल्डिंग. काल देखील आम्ही या स्पर्धेसोबत होतो कुणाल दादा आणि क्षेत्ररक्षण अतिशय चांगल्या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. बट आज इथं झालेली मिस्टेक. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं झालं नाहीये. आता मागे 2 धावा आल्या. धावसंख्या 6 वर. ओव्हर द मिड ऑफ क्लासिकल शॉट. दर्जेदार कॉपी बुक स्टाईल मध्ये फटका एक्झिक्यूट करत असताना बॉलला पाठवलंय. वाईड इज लॉंग ऑफ बाउंड्री लाईन पार. 4. गोलंदाज पुन्हा एकदा. ओ द विकेट न वसंत. ओ फटका पुन्हा हवेत खेळला. यावेळेस मिस टायमिंग आहे. बॉल हवेमध्ये. फिल्डर डाऊन दी बॉल अँड वेल जज कॅच. फायनली ज्या विकेटच्या शोधात होते. सुरुवात जरूर मोठ्या फटक्यांनी झाली पण त्यानंतर शॉर्ट बट स्वीट चांगल्या इनिंगचा अंत झाला आणि वैभव मात्र तंबूच्या आश्रयाला 10 बनवल्या वैभवनं. पहिला धक्का. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सेशनमध्ये भारतीय संघाला पूर्णतः परास्त केलं ऑस्ट्रेलियन टीमनं आणि 10 विकेटनं मोठा विजय प्रस्थापित केलाय. खरं तर भारतीय संघ हारला त्याबद्दल हरकत नाही पण WTC पॉईंट्स टेबलमध्ये ड्रास्टिक चेंजेस आता आलेले आहेत. त्यामुळे वर्ल्ड कप माफ करा WTC फायनल खेळायला मिळेल की नाही हा देखील मोठा प्रश्न. स्लॉक स्वीप. सुंदर फटका आपण पाहिला. नेत्र दीपक फटका. बॉलला पाठवलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन सभा दन 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 करत चेंडू सीमा पार. 4. अंपायर सिग्नल इट्स अ लेग बाय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मात्र आपण पाहतो स्कोरबोर्डवरती ऍड होत असताना टीमची टोटल स्कोर मित्र आम्हाला कळवत आहेत 15 धावा. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय आणि पहिल्या षटकाचा काय संपन्न झाला. एका गडाच्या मोबदल्यामध्ये 15 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा सामना आहे.
चला वेळ जास्त घेता आपण फिल्डिंग लवकर सेट करून घ्या. 3 ओव्हरची मॅच आहे मित्रांनो आणि 2 षटकांसाठी तुम्हाला ठीक 10 मिनिटाचा वेळ आहे. 11:30 पहिला बॉल पडला होता आणि आता घड्याळात 11:36 झालेले आहेत. इनिंग ब्रेकमध्ये आपण नेक्स्ट मॅच टॉस करणार आहोत. सो नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बॉलर्स बॅक खेळायचा होता. क्षेत्ररक्षक नाहीये जवळ. लॉंग ऑन वरून यावं लागतंय. 2 रन सहज मिळतील. मंगलमूर्ती काचकोली विरुद्ध काटेकर ती या पुढची लढत असेल. त्यानंतर पराग 11 बाळूक आणि त्यांच्या विरुद्ध MS11 चाफेवाडी हे या अशा लढती आजचा देखील असेल. त्यामुळे नेक्स्ट मॅच मंगलमूर्ती कासकोली टीमचे कॅप्टन आणि काटेकरचे कॅप्टन आपण तयार राहायचं आहे. टॉस देखील आपल्याला पूर्ण करायचा आहे. ऑफस्टंपच्या जास्त बाहेर व्हाईट बॉल. अतिरिक्त दावेचा इशारा पंच करतात आणि अतिरिक्त दाब्याने टीमची टोटल देखील पुढे सरसावली जाईल. धावसंख्या 18. 18 ओव्हर. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या होत्या. बॅटची एस आहे. बॅटची आतली कडा लागली. फाईन लेग ऍक्शन मध्ये. फाईन लेगला फिल्डर आहे. फाईन लेग आहे. शॉर्ट फाईन लेग आहे. शॉर्ट थर्ड मॅन आहे. इनफिल्ड मध्ये पॉइंट आहे. कव्हर देखील आत ठेवला आहे. डीप मध्ये आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरचा थोडासा पुढे एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळेल. कव्हर एक्स्ट्रा कव्हरचा अगदी मधोमध. समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ तैनात करण्यात आलाय. स्ट्रेट लॉंग ऑन मध्ये एक फिल्डर. काऊ कॉर्नर मिड विकेट मध्ये. ऑफ स्टंपच्या बराच बाहेर. सोपा निर्णय पंचांसाठी. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर करतात कृष्णाजी केनेसर. त्यांना आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्क्वेअरलेगच्या पंचांची भूमिका लहू गुडे सर पार पाडतात. त्यांचं देखील भरपूर चांगलं कॉन्ट्रीब्युशन राहिलं संपूर्ण टुर्नामेंटमध्ये. आणि आज मात्र सागर कापडी सर आपल्यासोबत जोडले गेल्यात. मॅन फ्रॉम कलमकांडे. एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि यंदा हंगामामध्ये अर्धशतक देखील त्यांनी ठोकलं. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज रोहितला आपण पाहतोय. अद्याप तरी या षटकामध्ये आपण पाहिलं तर धाबसंख्या त्याने खर्च केल्यात त्या 7. ऑन साइडला वळवला. लॉंग दी कापेट बॉल मागे चालला. डीप मध्ये मिड विकेट वरून फिल्डर आल्यात. गुड फिल्डिंग. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलले फेकले. पण रनिंग बिटवीन द विकेट. सुपर रनिंग बिटवीन द विकेट. कॉलिंग देखील भरपूर चांगली. पहिली रन भरपूर वेगानं घेतली बट त्यानंतर कॉल केला की सेकंड साठी आपण पलटू शकतो. येस ऑफिशियल कॉल आला दोघांचा आणि दोघे धावले आणि पूर्ण देखील केली. दुसरी धाव देखील पूर्ण झाल्या. धावसंख्या आता मात्र 22 वरून 24 वर पोहोचली गेली. ओ मिस्टेक झाली. काय घडलंय आता. फक्त आणि फक्त जिथून चेंडू निघून गेला त्या जमिनीकडे पाहतच राहिले. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 का 4 चौकार. दोन धावा. रिव्ह्यू घेतलाय. वेस्ट भीमर साठी रिव्ह्यू. बॅटिंग टीमचा आहे की ऑनफिल्ड अंपायरचा. ओके बॅटिंग टीमचा रिव्ह्यू वेस्ट भीमर साठी. आपण चेक करूया आपल्या टेक्निकल रूम मध्ये.
रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सो या इनिंगमध्ये पुन्हा आपल्याला रिव्ह्यू मिळणार नाही, या गोष्टीची आपण नोंद घ्या. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सो येणाऱ्या 6 बॉलमध्ये टीम शिवशंभो स्पोर्ट्स आनंदवाडी आपल्याला रिव्ह्यू मिळणार नाही. शेवटचं षटक आणि गोलंदाजी मार्क करता फार एंड वरून गोलंदाज राहुलचा वापर केला जाईल. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 15 आलं, त्या ओव्हरमध्ये देखील 15 आलात, म्हणजे धावसंख्या 30. 15.00ची सरासरी प्रति षटकामागे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सुरेश आणि चंदूनं चांगली बॅटिंग केली. बाउंड्रीजवरती जास्त फोकस केला. मॉडर्न क्रिकेट आपण पाहिलं तर षटकारांवरती जो फलंदाज जास्त षटकार मारेल तोच बेस्ट मानला जातो, बट तसं नाही आहे. पॉवर प्ले षटकामध्ये बाउंड्रीज कन्वर्ट करणं, गॅप शोधणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि वाकळ संघातील जीत भोईरला आपण पाहतो, खरं तर षटकारांवरती त्याचं कधी लक्ष नसतं, पण चौकार, गॅप शॉट हे भरपूर चांगले. स्किल्स तुम्हाला डेव्हलप करायचे असतील तर बाउंड्रीजवरती फोकस करणं देखील भरपूर इम्पॉर्टंट आहे. फार एंडवरून गोलंदाज राहुल लास्ट ओव्हर. शेवटच्या षटकामध्ये आला आणि इथे प्लेड ऑन. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज होईल बाद. लागणारा दुसरा धक्का बॅटिंग करताना शिवशंभो स्पोर्ट्स आनंदवाडीला. राहुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. धावसंख्या 30 आहे. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली. त्यामुळे डीपमध्ये फटका एक्झिक्यूट केला. समोर फिल्डर आहेत. धावसंख्येमध्ये फक्त सिंगल एक. पहिल्या 12 बॉलमध्ये आपण कॅल्क्युलेट केलं तर तब्बल 30 आला होता. विकेटचं देखील आम्ही काल कौतुक भरपूर केलं की विकेट ज्या प्रकारे आपण पाहतो अगदी पाठा विकेट आपल्याला पाहायला मिळते. पाठा खेपटी आहे. आणि मॅनेजमेंट टीमनं आम्हाला सांगितलं की अवघ्या 2 दिवसात मी फक्त 2 दिवसामध्ये तयार केली गेलेली खेळपट्टी आपण पाहतोय. बॉल हवे ते क्षेत्ररक्षक आहेत. स्वतः गोलंदाजी ते क्षेत्ररक्षक बनले होते. कॅच ड्रॉप केली. रामदासजी शिंगोले यांचं ते नुकतं शुभागमन झालं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि विनंती. या आमच्या VIP डाईजवर या आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. सिंगल मिळाली. क्रिकेट जो आपण खेळतो क्रिकेटचा आदर करणं भरपूर गरजेचं आहे. जो आपण क्रिकेटचा आदर करू तेव्हा आपल्याला समाजामध्ये क्रिकेटमुळे काहीतरी ओळख मिळेल. तर क्रिकेटमुळे आपल्याला ओळख मिळते, आनंद मिळतो. त्यामुळे त्या क्रिकेटचा आदर करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही क्रिकेटचा आदर करता तेव्हा मात्र क्रिकेट तुम्हाला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतं. व इंटेन्शनली काही गोष्टी आपण वैयक्तिक ज्या गोष्टी आहेत त्या त्यापुरतं मर्यादित ठेवायचं असतात. क्रिकेटपर्यंत त्या गोष्टींचा इम्पॅक्ट पाडणं भरपूर गरजेचं नसतं तितकंसं. यावेळेस फटका चांगला षटकार आला. या गोष्टीची चर्चा आपण आज दिवसभरात करू जरूर. पण दरम्यान षटकार आला आणि धावसंख्या षटकाराच्या मदतीनं टोटल आता 39. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. स्टील 1 to go. शेवटचा एक चेंडू शिल्लक. 3 षटकांची मॅच आणि टोटल आपण पाहिले तब्बल 39 आकडाभर. याच दरम्यान जगदीशजी काटेकर आणि गिरीशजी काटेकर यांचं शुभागमन झालं. तर विनंती आहे व्यासपीठावरती या दादा. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सोडून दिलाय लेगस्टम्पचा बाहेरून चेंडू आपण पाहतोय. अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धाब्याच्या मदतीने टीमची टोटल आता तब्बल 40 धावसंख्येवर आपल्याला पाहतो. 40 रन्स ऑन बोर्ड.
चांगली टोटल स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळते. ओमसाई वडवली संघ आता मात्र सध्याच्या घडीला अडचणीत सापडलाय, ज्याचं कारण विकेट टेकिंग बॉलिंग झाली नाही, इकॉनॉमिकल बॉलिंग झाली नाही, कुठेतरी अचूकता कमी पडली, यष्टीरक्षकाकडून पुन्हा मिस्टेक, गोलंदाजीमध्ये झालेल्या चुका, फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये झालेल्या चुका आणि आता पुन्हा एकदा संधी आणि संधीचं सोनं देखील झालं. लास्ट बॉलवरती धावचीच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. दुसऱ्या धावेच्या शोधात फलंदाज बाद झाला, त्यामुळे एक धाव पूर्ण केले गेले. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल आता 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 41 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. मोठी टोटल 42 टार्गेट, 18 बॉल 82 करत असेल. नेक्स्ट मॅच टॉस आपण कंप्लीट करणार आहोत. चला, खाटेकरचे कॅप्टन इथे आमच्या व्यासपीठावरती आहेत, त्यामुळे टीम काचकोलीचे कॅप्टन आपण देखील या. काटेकरचे कर्णधार आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यामुळे विनंती आहे टीम काचकोलीचे कॅप्टन आपण देखील लवकरात लवकर तयार व्हायचं. साई स्पोर्ट्स सरगाव यांच्या माध्यमातून आम्हाला टी शर्ट प्रोव्हाइड झालं आहे. मेगा फायनलच्या मॅचमध्ये जो खेळाडू मॅन ऑफ द मॅच असेल त्यासाठी सुंदर टी शर्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. आम्ही साई स्पोर्ट्स सरगाव यांचं देखील आभार व्यक्त करतोय, कारण त्यांच्या माध्यमातून टी शर्ट देखील आपल्याला पाहायला मिळते. चला, टीम काचकोलीचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. चला, काटेकरचे कॅप्टन आपण या. टॉस आपण इथे कंप्लीट करणार आहोत. विशाल या आपण. चला, टीम काटेकरचे कॅप्टन विशाल लवकर या प्लीज. चला, टॉस करूया आपण. या पुढच्या लढतीच्या व्यासपीठावरती उपस्थित रामदासजी शिंगोल्याने विनंती करेन की दादा या आपण आपल्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस आपण कंप्लीट करणार आहोत. तिथे आपल्यासोबत जोडले जातील दीपेशजी बिराडे सर. हालुचिक विनोदजी बडेराव आणि निलेशजी पवार आमच्या दोन्ही मान्यवरांना विनंती, आपण व्यासपीठावरती या. आपल्या देखील श्री समर्थ कृपा चषकाच्या वतीनं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. हालुचिक धन्यवाद प्रथमेशजी ठाकूर. यानंतर होणारा पहिल्या फेरीतील तिसरा सामना महत्त्वपूर्ण लढत मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोली आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकर या दोन टीमच्या दरम्यान सन्मान्य अतिथींच्या शुभ असते आपण नाणेफेकीचा कौल संपूर्ण करत आहोत. 4 ओव्हरची मॅच आहे. छापाने फायनली छापा झालेला आहे. मी मान्यवरांना रिक्वेस्ट करेल आपण असं नसतं व्हायचं आहे. विशाल महत्त्वपूर्ण सामना ॲज अ कॅप्टन पहिल्या डावामध्ये नाणेफेकी जिंकल्यानंतर कुठल्या निर्णयाला तुमची पसंती असेल? आम्ही प्रथम फिल्डिंग करू. समोर चॅलेंज तगडे, बॅटिंग युनिट डीप आहे मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोलीची. काय माइंडसेट असेल पहिल्या डावामध्ये फिल्डिंग करताना? आमच्याकडे पण बॉलर चांगले आहेत. आम्ही 40च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. ओव्हरऑल कसं वाटतंय समर्थ कृपा चषकाचं हे पहिल्या पर्वातील आयोजन? अतिशय चांगले वाटते. चला, सामना सुरू होतोय. जास्त काही प्रतिक्रिया आपण विचारात घेत नाही. दोन्ही टीमच्या कॅप्टन ऑल द बेस्ट. ऑनगोईंग सामना सुरू होतो. लगेचच आपण जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि ऐकणार आहोत या सामन्याचा धावतं सत्र. महत्त्वपूर्ण द्विसत्र रनचेस आपण बघत आहोत. करायचं आहे त्या ठिकाणी 41-41 आपले समोर जॉईंट होतील प्रथमेशजी ठाकूर. 42 टार्गेट आहे. टॅपिंग क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल टॅप केला गेला. अंडरआर्म स्टाईलमध्ये फटका एक्झिक्यूट करताना आपण पाहतोय. आज दरम्यान आपल्या मुख्य अतिथी मंचावरती शुभागमन झालंय. अतिथी मान्यवरांचं
तर समस्त मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. समर्थ कृपा स्पोर्ट्स वडवली आयोजित समर्थ कृपा चषक 2024 महेंद्रजी हरट साहेबांचे ते शुभागमन झालंय. क्रीडांगणावर त्यांना विनंती असेल व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या वतीनं. खरं तर पहिलंच पर्व स्पर्धेचं आणि अगदी थाटामाटानं स्पर्धा पार पाडताना आपल्याला पाहायला मिळते. हो, बॅटचा स्पर्श आहे. एसटी रक्षकाचा हातामध्ये बॉल, विकेटचं पतन, बिग ब्लो, बिग विकेट डाऊन. पहिला धक्का लागलाय. किरण बॅक टू द डगआउट. नेक्स्ट इयर मोठा धमाका आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं तर समर्थ कृपा चषक 2025चं पर्व हे काही साधं सोपं नसेल. प्रेक्षकांसाठी मात्र भरपूर मोठी स्पर्धा आपण म्हणूया आणि पुढच्या वर्षामध्ये लाख मुलाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. सुवर्ण स्पर्धा असणार आहे कारण ओपन ग्रामीण फॉर्मॅटमधून तब्बल 1,00,000 रुपयाचं पारितोषिक स्पर्धेचं असेल आणि मुरबाड ग्रामीण अंतर्गत तब्बल 75,000 रुपये प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं असणार आहे. म्हणजे भरपूर भव्य दिव्य प्रमाणावरती या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर यंदाच्या वर्षी देखील आपण पाहिलं तर आयोजनामध्ये कोणत्याही प्रकारची उणीव तुम्हाला भासणार नाही. पण मॅनेजमेंट टीम खरं तर त्यांचं देखील कौतुक आहे. ज्या प्रकारे त्यांचे एफर्ट्स आपण पाहतोय. फटका चांगला आहे. चर्चा तर होत राहील पण या फटक्याची चर्चा पहिले आपण करूया. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं चाकीचार अधिकृत इशारा पंचांचा अद्याप आला नाहीये. येस, दॅट्स अ मॅसिव्ह ओव्हर द लॉंग ऑन. म्युझिक षटकार. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण चर्चा करतो तो ओपन ग्रामीण फॉर्मॅटमधून 1,00,000 आणि त्यानंतर 75,000 मुरबाड ग्रामीण असोसिएशन अंतर्गत. कठीण आहे खरंच. प्री अनाउन्समेंट कोणत्याही गोष्टीची त्यासाठी मोठं धाडस लागतं आणि मॅनेजमेंट टीमने सांगितलं हो आम्ही करून दाखवू. चॅलेंज एक्सेप्ट केलं त्यांनी. सो नेक्स्ट इयर देखील तितकीच दर्जेदार स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. पण फटका फसलाय की काय? मागे जे फिल्डर होते त्यांनी येस बोट तरवर केला आणि आता अंपायरचा इशारा आलाय, अधिकृत इशारा की फलंदाज बाद. देखील चेक केलं. इट्स क्लिअर आउट. येस, मैदान सोडावं लागेल. पाठलाग करायचा आहे ते 42चा पाठलाग करताना अवघ्या 7 लागल्यात धावफलकावर. नवीन फलंदाज वसंत दाखवले त्या मैदानामध्ये. यापूर्वीच्या मॅचमध्ये जेव्हा टीम वडवली बॅटिंग करत होती तेव्हा देखील आपण पाहिलं तर वसंतचा इम्पॉर्टंट रोल राहिला. 18 धावा त्याने बनवल्या होत्या. सो या मॅचमध्ये देखील त्यावरती ओमसाई वडवली टीमच्या समर्थकांच्या नजरा असतील. ऐतिहासिक क्रीडांगण, या क्रीडांगणावरती अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहिल्या. पण ही नवोदित स्पर्धा खरं तर येत्या भविष्य काळामध्ये प्रेक्षकांना सर्वात जास्त आवडणारी स्पर्धा बनेल त्यामध्ये ते मात्र शंका नाही आहे. आणि मोस्ट क्रेझिएस्ट टुर्नामेंट या स्पर्धेचं क्रेज अखंड मुरबाड परिसरामध्ये प्रचंड वाढेल त्यामध्ये ते मात्र शंका नाही. कारण पुढच्या वर्षामध्ये मोठा धमाका तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेचा. बिग शो. ऑन साईडला आडवा बॅटनं सजवायचा होता, नाही आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य निर्णय. कारण शफल कुठे झाले ते लेग स्टंपच्या बाहेर, त्यामुळे चेंडू आणि फलंदाजामुळे मध्ये मोठा गॅप निर्माण झाला आणि म्हणून फलंदाजाला वाटले की अवे फ्रॉम द बॉडी ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर आहे का, बट नाही. बॅटर लेग स्टंपच्या बाहेर शफल झाला होता त्यामुळे त्याला चेंडू दूर झाला. व्हेरी गुड डिसिजन अंपायर. यावेळेस बाहेर आहे, यावेळेस चेंडू बाहेर आहे. वाईट बॉल.
अतिरिक्त धावा आपण पाहतो. यावेळेस बॉलरला फॉलो करायचा प्रयत्न, बॉलला अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा राहिला. कुठेतरी कनेक्ट होईल का बॅट, प्रयत्न होता कारण ऑफसाईड रिजन पूर्णपणे खाली आहे. डीपमध्ये आउटफील्डमध्ये प्रोटेक्शन नाही आहे. षटक पहिलं सुरू आहे, मॅन्डेटरी पॉवर प्ले. नेक्स्ट बॉल मयूर कॉम बॉक्स एंड वरून अखू टपासा होता, पंच करायचा होता. एक धाव मिळाली आहे. सेकंडचा कॉल, एका धावेत समाधान मानावं लागेल आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. आफ्टर फर्स्ट ओव्हर 9 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 9 धावा 2 गड्यांचा मोबदल्यामध्ये. खेळाचा दुसऱ्या डावात 42चा पाठलाग करताना ओमसाई वडवली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा 2 गड्यांचा मोबदल्यामध्ये. 9 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. हो, यावेळेस ऑन साईडला लॉफ करायचा होता बट ऑफस्टमच्या बराच बाहेर चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा अधिकृत आला आणि अवांतर धाव आपल्याला पाहायला मिळाले. अवांतर धावेच्या मदतीने टीमची टोटल डबल डिजिट मॅजिक फिगर 10 या आकड्यावर. सध्या सोशल मीडियावरती मोहम्मद सिराजचा अगेन्स्ट भरपूर सारी ट्रोलिंग सुरू आहे, ज्याचं कारण त्यानं जे हेडची विकेट घेतल्यानंतर जे सेलिब्रेशन केलं. बट जेव्हा ऑस्ट्रेलियन्स आपल्या विरुद्ध स्लेजिंग करतात तेव्हा ते इंडियन्स जे फॅन असतात त्यांना ते चांगलं वाटतं. पण जेव्हा आपल्या इंडियन एखाद्या खेळाडूनं असं काय केलं तर त्याच्या विरोधात ट्रोलिंग सुरुवात होते. पहिल्या टेस्ट मॅचमध्ये मला आठवतं आहे जेव्हा पर्थला सुरू होती मॅच, यशस्वी जयस्वाल म्हटला होता स्टार्कला, यू आर बॉलिंग टू स्लो, तू भरपूर धीम्या गतीची गोलंदाजी करतोय. त्यानंतर स्टार्कनं सेकंड टेस्ट मॅचमध्ये पहिल्याच बॉलवर प्लम एल बी केलं सिराजला, माफ करा जयस्वालला. पण त्यानंतर जयस्वालच्या विरोधात देखील ट्रोलिंग सुरू झालं. त्यामुळे कुठेतरी एक क्रिकेटचा फॅन असल्याच्या नात्याने या सगळ्या गोष्टी करणं भरपूर चुकीचं आहे. ऑफसाईड रिजनमध्ये फोर्स करण्याचा प्रयत्न होता, एकही धाव मिळत नाहीये. व्यासपीठावरती आपण पाहतायत एक दमदार व्यक्तिमत्व, दिलदार व्यक्तिमत्व ज्यानं 3ऱ्या 4थ्या 5व्या क्रमांकाची ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केलेत. वैभव हिरामन शिगवळ साहेबांना आपण पाहतो आमच्या व्यासपीठावरती. खरं तर टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की दानशूर दात्याची कमी मात्र टेनिस बॉल क्रिकेटला कधीच पडणार नाही. कारण वैभवदादांसारखे जर दानशूर व्यक्तिमत्व या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असतील तर मात्र टेनिस बॉल क्रिकेटला ग्लॅमर मात्र नो डाऊट येतच राहील. 3य 4था आणि 5व्या क्रमांकाची ट्रॉफी ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केले वैभवदादा शिंगोळे यांचं व्यासपीठावरती शुभागमन झालेलं, त्यांचं संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं आम्ही हार्दिक स्वागत करतोय आणि हृदयाचा अंतःकरणापासून आम्ही त्याचा आभार व्यक्त करतोय. कारण खरंच या स्पर्धेला महत्त्वपूर्ण योगदान ज्यांचं आम्हाला राहिलं. 8 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतो 27 धावांची गरज आहे. 8 चेंडू 27 धावांची गरज आहे. समीकरण नाही काय की लॉकडाऊन नंतर कुणाल दादाचे क्रिकेट बघायला ज्या मुलांनी नवीन पिढीने सुरुवात केली त्यांना फार काही क्रिकेटबद्दल नॉलेज नाही, बट इंस्टाग्राम रील्स असतील मीम्स असतील त्यावरती बघून
ते एखाद्या खेळाडूला जज करतात आणि ते चुकीचं आहे. खरं तर आपल्याला त्या खेळाडूबद्दल जास्त काही माहीत नसेल तर आपण त्या खेळाडूबद्दल बोलूही नये. आणि फक्त इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये नाही तर ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील भरपूर मोठ्या प्रमाणावरती हे सुरू आहे. उदाहरणतः घ्या तुम्ही गोडसे ब संघाचं जे प्रत्येक सीझनला 50हून अधिक ट्रॉफीज घेतात. सुरुवातीचा काळ त्यांच्यासाठी खडतर राहिला तर ऑनलाईन इतकी ट्रोलिंग त्यांना सुरू झाली की अक्षरशः भावेश पवार सर जेव्हा आम्हाला मिळाले भेटले आम्हाला निंबोलीच्या मैदानात तेव्हा त्यांनी सांगितलं की ऑनलाईन फॅन्स आम्ही करू तर करू काय. जिंकल्यावर डोक्यावर घेतात आणि हरल्यावर अक्षरशः शिवीगाळ देखील करतात. त्यामुळे ट्रोलिंग वगैरे तुम्ही सहन करायला शिका, त्या इग्नोर करायला शिका. जेवढं तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष कराल तेवढा तुम्ही तुमच्या गेमवरती जास्त फोकस करू शकाल. 2 ओव्हरचा खेळ पाहता पाहता संपन्न झाला. 2 ओव्हर्सनंतर धावसंख्या 19 आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 6 चेंडू आणि येणाऱ्या शेवटच्या 6 बॉलमध्ये 23 धावांची गरज असेल. व्यासपीठावरती आपण पाहता वैभवदादा शिंगोळे यांचं स्वागत झालेलं आहे. खरं तर तृतीय, चतुर्थ आणि पंचम क्रमांकाची ट्रॉफी ज्याने आम्हाला पुरस्कृत केली आहे. तब्बल 3 ट्रॉफीज ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत झाला. आमचे पुरस्कर्ते अर्थातच वैभवदादा शिंगोळे. त्यासोबत या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने आम्हाला चेंडू पुरस्कृत केले मोतीरामजी कराळे साहेब असतील, काशीनाथजी बाकरे साहेब असतील, तानाजी शेळके साहेब असतील, दिगंबरजी शिंगोळे साहेब असतील, रामदासजी शिंगोळे साहेब असतील आणि त्यासोबत नुराजभाई शेख असतील. या सर्वांचं आम्ही हृदयाचा अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. कारण खरंच या सर्वांच्यामुळे ही स्पर्धा इतक्या मोठ्या थाटामाटानं पार पाडू शकते. खरं तर एखादी स्पर्धा करायची म्हटलं की कोणाला तर तुम्ही यशस्वी आयोजक आहात. तुम्हाला देखील माहिती आहे तुमच्यासोबत विल पॉवरसोबत फायनान्शियल बॅकअप असणं खूप गरजेचं आहे. आणि खरं तर फायनान्शियल सपोर्ट या सगळ्या दानशूर दात्यांनी आमच्या स्पर्धेला दिलं त्याबद्दल त्या सर्वांचं आम्ही आभार व्यक्त करू. 6 चेंडू 23ची गरज आहे. नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. अशक्य असं काही नाही आहे. इम्पॉसिबल शब्दाला जर तुम्ही फोडून पाहिलं तर तो देखील म्हणतो आय एम पॉसिबल. त्यामुळे अशक्य असं क्रिकेटच्या विश्वामध्ये काहीच नाही आहे. यावेळेस फटका चांगला आहे. इनफिल्डच्या डोक्यावरनं एक्स्ट्रा कव्हरला बाउंड्री क्लिअर होईल का, पण नाही. फिल्डर तिथे तैनात आहेत. मिळते त्या फक्त 2 धावा. एका दुक्का सिंगल डबलनं काम चालणार नाहीये. मोठे फटके आता इथून साकारावे लागतील. या दोन्ही फलंदाजांना मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल या मॅचमध्ये जर विजयी समीकरण स्वतःच्या बाजूने झुकवायचं आहे तर. सध्याच्या घडीला समीकरण मॅचमध्ये येणारे शेवटचे 5 चेंडू आणि विजयासाठी 21 करायचा. बॉलच बॅक अलॉंग दी कार्पेट. जमिनीला घासत पुसत चेंडू गेला तर विजयाचं स्वप्न देखील तसंच पुसत जाईल. त्यामुळे विजयाचं स्वप्न जर तुम्ही पाहिलंय पूर्ण देखील करायचं आहे तर बॉलला हवाई यात्रेवर पाठवावं लागेल. शेवटचे 4 बॉल 20 करायचा. पण जर प्रत्येक बॉलवर मोठ्या फटक्याची नितांत गरज. सोडून दिलाय वर लेफ्ट वर जज. व्हाईट बॉलचा इशारा पंच करताना आपण पाहतो आभांतर धावेचा आणि आभांतर धावेनं समीकरण पुन्हा बदललंय. आता मात्र शेवटच्या चेंडू शिल्लक आहे 4 आणि विजयासाठी आता 19 धावांची गरज. 19 रन स्टील रिक्वायर्ड इन 4 डिलिव्हरीज. 4-19 समीकरण होतं. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि एका हातामध्ये हा झेल कॅरी केलाय. क्या बात आहे. सुरेशला आपण पाहतोय. खरं तर अशाच काही वेगळ्या गोष्टींसाठी सुरेश ओळखला जातो. कॅच जर का ड्रॉप झाली असती तर सुरेश मला तर वाटतंय जो कॉन्फिडन्स तुम्ही दाखवला होता सगळे इतर जे 10 खेळाडू आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून काढून घेतलं असतं. ज्या कॉन्फिडन्सने त्यांनी एकच हात वरती केला आम्हाला तेव्हाच कळालं नक्कीच हा झेल तो सहजरित्या स्वीकारेल. प्रॅक्टिस केली असेल भरपूर ग्राउंडवर. खरं तर इतक्या कॉन्फिडन्सने त्यांनी एका हातात कॅच घेतली. नेहमी घेतात ते एका हातात. क्या बात आहे. असा कॉन्फिडंट असणं गरजेचं आहे ॲज अ फिल्डर. आउटफिल्डमध्ये शफल झाले होते, बरेच शफल झाले होते ऑफस्टम्पच्या बाहेर. अनऑर्थोडॉक्स क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. आणि दरम्यान लेग बायचे अंपायर लेग बायच्या स्वरूपात ही धाव नाही काय की आपल्याकडे आता प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बॅट्समन बॉलर भरपूर पारितोषिक आहे. त्यामुळे बॅटच्या साहाय्याने की लेग बायसे या गोष्टी जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आडव्या बॅटनं ऑन साईडला वळवला डीपमध्ये वाईडिश लॉंग ऑनला बॉल. आता इथून आपण म्हणू शकतो की आता फक्त औपचारिकता शेष कारण येणारे बॉल शिल्लक आहेत. शेवटचा 1 आणि विजयासाठी तब्बल 17 धावांची गरज असेल.
औपचारिकता पूर्ण झाल्या. चेंडू मात्र हाताळला गेला डॉट. अशा प्रकारे षटक संपन्न, 17 संपन्न, सामना फिनिश. आणि सामना इथे जिंकलाय तो अर्थातच शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडीनं. व्हेरी वेल प्लेड बॉयज, अभिनंदन.